महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत तुकाराम मुंडे आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई, मंगेश माने सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन नाशिक विभाग, ज्ञानेश्वर महाले सहाय्यक आयुक्त अन्न नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 13/8/2026 रोजी नाशिक शहरात करण्यात आलेल्या तपासणी दरम्यान झेप्टो लिमिटेड सिडको नाशिक या ऑनलाईन अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनाच्या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी वैभव गर्दे व अमित रासकर यांनी तपासणी केली असता स्वच्छता व आरोग्यविषयक निकषाचे उल्लंघन आढळून आलेले आहे। स्वच्छता व अन्न सुरक्षा विषयक त्रुटी आढळून आल्यामुळे परिशिष्ट 4चे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनातर्फे सदर आस्थापनाचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे। अन्न औषध प्रशासन नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणास प्राधान्य देत असून अन्न सुरक्षा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यावसायिकास कोणतीही सवलत यापुढेही दिली जाणार नाही। नाशिक विभागात सुरू असलेली विशेष तपासणी मोहीम सातत्याने पुढेही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार असून अन्न व्यावसायिकांनी स्वच्छता, सुरक्षित अन्न उत्पादन, साठवणूक, हाताळणी व विक्री याबाबत अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006चे तसेच त्या अंतर्गत नियम व विनिमयाचे काटेकोर पालन करावे। नागरिकांनाही जर कुठे काही शंका असेल तर त्यांनी देखील आपली तक्रार नोंदवून सुरक्षित अन्न अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे सह आयुक्त मंगेश माने यांच्यातर्फे करण्यात आलेले। अत्यंत चांगल्या कारवाया तुकाराम मुंडे आल्यापासून आपण बघतोय महाराष्ट्रभर सगळीकडे उत्तम अशी कामगिरी चालू आहे, कौतुकास्पद अशी कामगिरी चालू आहे, सगळीकडे मोठ्या प्रमाणात कामगिरी चालू आहे। नागरिकांना या कामगिरीबद्दल दिलासा व्यक्त करते। परंतु या ज्या कारवाया होत आहेत आम्ही बघतोय की नाशिक शहरात वगैरे चांगल्या मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणात कारवाया होत आहे, पण त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील इतर ठिकाणे जे असतात, लहान मोठी गावं असतात, या अशा गावांमध्ये देखील अशा पद्धतीची कारवाई नक्कीच व्हायला पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे। ज्याप्रमाणे इतर सगळे छोटे मोठे गावं आहेत, जसं आता मालेगाव आहे, मोठ्या वस्तीचं गाव आहे, पण इथे देखील खूप मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ विक्री केली जाते, बनवले जातात, तर इथे देखील किंवा दुधाची भेसळ किंवा पनीर किंवा काय असेल त्या या सगळ्या गोष्टीकडे इथे सुद्धा येऊन इथल्या देखील काही कारवाया करून त्या नागरिकांपर्यंत पोचल्या पाहिजे अशा पद्धतीची मागणी नागरिकांमध्ये जोर धरू राहिली आहे। आणि नागरिक अपेक्षा करत आहेत की इथे सुद्धा अशा प्रकारच्या लहान मोठ्या गावातसुद्धा या कारवाया होतील अशी अपेक्षा नागरिकांना आहे। बघूया आता संबंधित अधिकारी याकडे किती लक्ष देतात ते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन चार्ज हरीश मारू।